गुड मॉर्निंग स्टुडंट. गुड मॉर्निंग सर. मी प्रकाश ठोकर कला हायस्कूलमध्ये अंजिमोठी येथील शिक्षक असून मी आज आपल्याला कॅन या भागाविषयी कॅन हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे. त्याला मॉडल ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतात. ह्या कॅनचा अर्थ होतो सबके किंवा सकतो, किंवा अपन हिंदी में बोल सकते हैं उसको सकता हूँ. जैसा अपन बोलते हैं हिंदी में, मैं ये काम कर सकता हूँ, मैं गांव जा सकता हूँ, मैं खेत में जा सकता हूँ. उसी प्रकार मराठी में कॅन, मराठीमध्ये याला कॅन म्हणजे शक्य. यासाठी आपल्याला तीन गोष्टीची आपल्याला आवश्यकता असते. त्यामध्ये पहिलं दिला बेटा कॅपॅसिटी. कॅपॅसिटीचा अर्थ होतो पात्रता किंवा कुवत. कॅपॅबिलिटी म्हणजे क्षमता. आणि थर्ड नंबरवर आहे पॉवर. पॉवर म्हणजे सामर्थ्य. प्रत्येक व्यक्ती, एखादा व्यक्ती असतो, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असे काही गुण असतात की ते आपण त्याच्याबरोबर कॅपॅसिटी, पात्रता म्हणजे कधी कधी आपण मानव बोलतो तर माझ्याकडे ही पात्रता आहे, मी उच्च विभूषित शिकलेला आहे, माझ्याकडे कुवत आहे, म्हणजे मी 50 किलो वजन उचलू शकतो. ही झाली त्याची कुवत म्हणजे शक्ती. नंतर आहे ॲबिलिटी म्हणजे क्षमता. मी नदीमध्ये पोहू शकतो, मी 100 फुटाहून उडी मारू शकतो, मी धावू शकतो, मैं कबड्डी का खेल खेल सकता हूँ, मैं नदी में तैर सकता हूँ. म्हणजे कॅनसाठी त्या व्यक्तीमध्ये कॅपॅसिटी, ॲबिलिटी आणि पॉवर ह्या तीन गोष्टी जर असतील तर आपण काय वापरू शकतो? कॅन वापरू शकतो. आपण शिकत असताना आपल्याला सब्जेक्ट असतात. ह्या सब्जेक्ट मध्ये पहिला त्याला या ठिकाणी आयचा अर्थ काय होतो? मी. यूचा अर्थ तुम्ही किंवा तुम्ही. त्यानंतर ही म्हणजे तो किंवा ती. सी म्हणजे ती. इट म्हणजे दे म्हणजे तो. आणि नंतर एक्सवायझेड एखाद्या व्यक्तीचं नाव, जसं या ठिकाणी आपण घेतलं आहे की प्रकाश, सुनीता, हे आपले कर्ता आहेत. म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होतो, ज्या वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होत असते म्हणून या ठिकाणी आपण कर्ते दिलेले आहे. त्यानंतर आपण हा एक्झाम्पल इथं वर्ड दिलेला आहे. आपल्या माहिती करता असं पाहिजे. स्पीक. स्पीक म्हणजे काय होतो? बोलणे. रीड म्हणजे लिहिणे. रन म्हणजे धावणे. प्ले म्हणजे खेळणे. फाईट म्हणजे लढणे. विन म्हणजे जिंकणे. आणि वॉक म्हणजे चालणे. आणि राईट म्हणजे लिहिणे. म्हणजे कितीतरी आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना जर इंग्रजी जर बोलायचे असेल तर आपल्याला आवश्यकता असते ती शब्दाची. आपण शब्दाचा फार कमी अभ्यास करतो आणि त्यामुळे ज्या व्यक्तीची व्होकॅब्युलरी, शब्दसाठा, संग्रहसाठा हा जर काय असते जास्त असेल तरच आपण जीवनामध्ये काय होऊ शकतो? यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी आपण थर्ड डे म्हणजे या ठिकाणी कॅन. मग याचा अर्थ काय? कॅपॅसिटी, ॲबिलिटी, पॉवर ह्या गोष्टीचा आपण या ठिकाणी काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे. आणि या कॅन मध्ये आपण शिकत असताना आपण सब्जेक्ट बघितले आहेत, त्यानंतर आपण वर्ड बघितले आहेत. कॅन साठी ॲबिलिटी, पॉवर ह्या गोष्टी आपण शिकलो. यामध्ये आपल्याला तीन प्रकारचा अभ्यास करायचा आहे. होकारार्थी वाक्य. या होकारार्थी वाक्याला काय म्हणतात? आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह बोलतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. त्यानंतर आहे त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणजे त्याला म्हटलं जाते इंग्रजीमध्ये बेटा इंट्रागेटिव्ह वाक्य. या ठिकाणी होकारार्थी वाक्यामध्ये पहिला आहे सब्जेक्ट. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस कॅन
प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर बघा या ठिकाणी आता मी इथे लिहिलं, पहिलं वाक्य लिहिलं, मी धावू शकतो. काय लिहिलं? मी धावू शकतो. आता मी धावू शकतो या ठिकाणी हा मराठीतलं वाक्य आहे. या ठिकाणी मी म्हणजे हा झाला काय, त्याला कर्ता. त्या कर्त्याला आपण 1 नंबर द्यायचं. शकतो म्हटलं त्याला 2 नंबर द्यायचं आणि धावण्याला किती 3 नंबर द्यायचं. बघा आता मीला या ठिकाणी इंग्रजीमध्ये काय लिहिलं आपण? आय. बघा इथे द्यायचं आय. शकतोला काय कॅन. सूत्र बघा इथं आय कॅन. धावण्याला काय आहे बघा, धावणे रन. आय कॅन रन म्हणजे मी धावू शकतो. आपण मराठीत काय लिहिलं? मी धावू शकतो. म्हणून आय कॅन रन, मी धावू शकतो. मग दुसरं आता या ठिकाणी आपण वाक्य घेऊ. या ठिकाणी आपण नाव घेतलं होता सुनीता. आता सुनीता लढू शकते. इथे लिहिलं मी सुनीता लढू शकते. मग सुनीता लढू शकते म्हणजे सुनीताला काय देऊ आपण? 1 नंबर. सप्पोला काय देऊ आपण? 2 नंबर आणि लढूला काय देऊ? 3 नंबर. झालं. मग सुनीता या ठिकाणी आपण काय लिहिणार बेटा? सुनीता राईट. 2 नंबरवर सत्य. सत्याला काय देतो आपण? कॅन. सुनीता कॅन. लढूला काय म्हणतो आपण? फाईट. बघा सुनीता लढू शकते. सुनीता कॅन फाईट. सुनीता कॅन फाईट म्हणजे सुनीता लढू शकते. त्यानंतर आपण तिसरं वाक्य लिहू प्रकाश. याच्यातला घ्या प्रकाश खेळू शकतो. प्रकाश खेळू शकतो. याला 1 नंबर, याला 2 नंबर, याला 3 नंबर. पुन्हा इथे काय लिहायचं बेटा? प्रकाश. मग इथं काय लिहू? कॅन. प्रकाश कॅन. खेळण्याला काय म्हणतात? प्ले. प्रकाश कॅन प्ले म्हणजे प्रकाश खेळू शकतो. पुन्हा आपण एक वाक्य या ठिकाणी घेतलं. तसं या ठिकाणी घेतलं ती जिंकू शकते. ते जिंकू शकते. ती जिंकू शकते. बघा ती साठी काय वापरणार आपण या ठिकाणी? शी. She can win. हे झाले होकारार्थी वाक्य. होकारार्थी या ठिकाणी आपण सांगितलं सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता हे वाक्य आपल्याला काय बनवायचं आहे? नकारार्थी. नकारार्थी वाक्यामध्ये जो या ठिकाणी सब्जेक्ट होता तर आपण सब्जेक्ट ठेवलं. या ठिकाणी कॅन होता आपण या ठिकाणी कॅन ठेवलं. फक्त इथं प्लस नंतर काय लावता? इथं नॉट. प्लस नंतर इथं काय लावता? इथं नॉट. प्लस नंतर इथे लावता आहे नॉट. पुन्हा V1 आणि पुन्हा ऑब्जेक्ट. आता याचा नकारार्थी वाक्य काय होणार? जसं या ठिकाणी आता मी धावू शकतो. याचा नकारार्थी वाक्य मराठीत काय लिहायचं? मी धावू शकत नाही. काय लिहायचं इथं? मी धावू शकत
मी धावू शकत नाही. मग मी धावू शकत नाही, मी ला काय लिहितो आपण इथं आय. नंतर कालू क्या आय कॅन नॉट. धावलेलं काय लिहिलं आपण इथं रन. आय कॅन नॉट रन. समजलं का? काय करायचं आहे तर नकारार्थी वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस कॅन प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मी धावू शकत नाही, मी धावू शकत नाही म्हणजे मी करता आय. दुसरं सकत नाही. या ठिकाणी सकत नाही तर आपण 1 नंबर दिलं, याला 2 नंबर दिले, याला 3 नंबर दिलं. आय कॅन नॉट रन म्हणजे मी धावू शकत नाही. मग या ठिकाणी आपण दुसरं वाक्य सुनीता लढू शकते आहे. तर त्याचा काय होईल? सुनीता लढू शकत नाही. सुनीता लढू शकत नाही. मग सुनीता लढू शकत नाही. मग या ठिकाणी सुनीताला 1 नंबर द्या. लढू शकत नाही याला किती? 2 नंबर. लढलेला नंबर किती? 3. मग पुन्हा मी तर घ्या काय घ्यायचं? सुनीता सांगा. सुनीता कॅन नंतर नॉट. सुनीता कॅन नॉट फाईट. सुनीता कॅन नॉट फाईट. सुनीता लढू शकत नाही म्हणजे सुनीता कॅन नॉट फाईट. आपण तिसरं घेतलं आहे त्या ठिकाणी प्रकाश खेळू शकतो. त्याचा काय होईल? प्रकाश खेळू शकत नाही. काय लिहायचं बेटा इथं? प्रकाश खेळू शकत नाही. प्रकाश खेळू शकत नाही. 1 नंबर कोणाला द्यायचं? प्रकाशला. सकत नाहीला काय द्यायचं? 2 नंबर. याला किती नंबर द्यायचं? 3 नंबर. मग या इथं पुन्हा काय द्यायचं सांगा? प्रकाश काय द्यायचं? cannot कॅन not प्रकाश कॅन नॉट प्ले. प्रकाश कॅन नॉट प्ले म्हणजे प्रकाश खेळू शकत नाही. चौथा वाक्य आपण या ठिकाणी लिहिलं होतं ती जिंकू शकते. याचा काय? ती जिंकू शकत नाही. ती जिंकू शकत नाही. ती जिंकू शकत नाही. पुढल्या ती काय लिहायचं? सी सांगा. सी कॅन नॉट विन. सी कॅन नॉट विन म्हणजे ती जिंकू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण होकारार्थी केलं. या ठिकाणी त्याच वाक्याचं काय केलं? आपण नकारार्थी वाक्य केलं. आता करायचं आपल्याला प्रश्नार्थक वाक्य. त्याला इंग्रजीत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. तर बघा या ठिकाणी फॉर्म्युला काय लावला आपण? कॅन. त्यानंतर काय लावलं? सब्जेक्ट. त्यानंतर V1. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. बघा आता हाच वाक्य घ्यायचा. आता या ठिकाणी पहिलं वाक्य आहे मी धावू शकतो. आता इथे लिहायचं मी धावू शकतो का? मी धावू शकतो का? प्रश्नार्थक चिन्ह. मी धावू शकतो का? मग मी धावू शकतो का? मी धावू शकतो का? पहिले काय लावायचं या ठिकाणी? कॅन. कॅन. कॅन नंतर काय लावायचंय? सब्जेक्ट. सब्जेक्ट काय या ठिकाणी? आय. आय कॅन. सांगा. V1 काय आहे या ठिकाणी? रन. आय कॅन रन. आय कॅन रन आणि प्रश्नार्थक चिन्ह. दुसरं वाक्य आपण या ठिकाणी घेतो सुनीता लढू शकते. सुनीता लढू शकते. इथं लिहायचं वाक्य आहे या ठिकाणी सुनीता लढू शकत नाही. मग इथं काय आहे? सुनीता लढू शकते का? इथं लिहायचं बेटा
सुनीता लढू सकते प्रश्नार्थक चिन्ह. मग सुनीता लढू शकते का? मग काय लिहिता येतं सांगा? कॅन सुनीता, कॅन सुनीता लढण्यात काय होतो? कॅन सुनीता फाईट, सुनीता लढू शकते का? कॅन सुनीता फाईट. मग चौथं आपण घेतलं इथं दुसरं. तिसरं वाक्य येतं प्रकाश खेळू शकतो का? आता काय येईल? प्रकाश खेळू शकतो का? प्रकाश खेळू शकतो का? प्रकाश खेळू शकतो का? मग काय लिहिता येतं? प्रकाश लिहायचं का खाली लिहायचं? कॅन प्रकाश प्ले, कॅन प्रकाश प्ले. म्हणजे अशा प्रकारे आपण होकारार्थी वाक्ये, नकारार्थी वाक्ये, प्रश्नार्थक वाक्ये कॅनच्या माध्यमातून, म्हणून कॅनची आपण सांगितले पॉसिबिलिटी, पॉवर, एबिलिटी, ह्या गोष्टीसाठी आपण कॅनचा वापर करू शकतो. साधारणपणे आपण जर विचार केला, मी पोहू शकतो, मी पोहू शकतो. मग मी पोहू शकतो काय करता येईल आपल्याला? आय कॅन स्विम, बरोबर आहे? आय कॅन स्विम. मग मी म्हटलं मी पोहू शकत नाही, मग काय? आय कॅन नॉट स्विम, म्हणजे मी पोहू शकत नाही. सुनीता पत्र लिहिते, लिहू शकते का? मग सुनीता पत्र लिहिते का? मग काय होईल? सुनीता पत्र लिहिते का? कॅन सुनीता राईट अ लेटर, कॅन सुनीता राईट अ लेटर. म्हणजे कॅनचा वापर आपण अनेक कामासाठी, म्हणजे त्यामध्ये ॲबिलिटी आहे, पॅसिबिलिटी आहे, पॉवर आहे, ह्या गोष्टीसाठी आपण कॅनचा वापर करत असतो. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण होकारार्थी वाक्ये, नकारार्थी वाक्ये, प्रश्नार्थक वाक्ये आपण या माध्यमातून अनेक प्रश्न, अनेक वाक्ये आपण या ठिकाणी काय करत असतो? करू शकत असतो. आपण सर्वांनी हा कॅन याबद्दल माहिती घेतली. आपण या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं ही माझ्याकडून विनंती.